श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे अमावस्या आणि अमावस्येला जेवढी जास्त सेवा करसाल तेवढं चांगलं असतं. अमावस्येला कुठल्या सेवा करायच्या, कुठल्या सेवा नाही करायच्या आणि अगदी साध्या साध्या आणि अगदी छोट्या छोट्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य सर्व काही राहावं. तर बघा, अमावस्या म्हटली ना तर माता लक्ष्मीचा खास दिवस असतो आणि या दिवशी आपल्याला घरामधून काही वाईट गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या असतात, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. आणि माता लक्ष्मी कोणाला नको असते, सर्वांनाच लक्ष्मी अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्याला या दिवशी काहीतरी गोष्टी आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला करायच्या आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा. आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जर जाळं असेल तर घर स्वच्छ करून घ्या. पूर्ण घरातील जाळं वगैरे पूर्ण काढून घ्या. देव वगैरे स्वच्छ करायचे आहे. तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आवर्जून उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि जेव्हा घर पुससाल, जेव्हा फरशी पुससाल, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि गोमूत्र असलं तर ते टाकायचं आहे. आणि त्याने तुम्हाला घर स्वच्छ पुसायचं आहे. थोडं त्यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि घर स्वच्छ पुसा. नंतर जेव्हा सर्वात अगोदर तुम्ही आंघोळ करता, अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. बघा, प्रत्येकाने नदीवर जाणं किंवा पवित्र स्थानी जाणं शक्य होत नसतं, म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये गंगाजल असेल असं सुद्धा नाही. पण जे असेल ते शुद्ध मानून, गंगाजल मानून तुम्हाला आंघोळ करायची आहे. कारण या दिवशी आपल्या शरीरातली सुद्धा निगेटिव्हिटी बाहेर निघणं खूप आवश्यक असतं. आणि दर महिन्याला अमावस्या येत असते, तर दर महिन्याला तुम्हाला सेवा आवर्जून करायच्या असतात. याने खूप घरामध्ये समाधान, सुख, समृद्धी येतं. आता या दिवशी तुम्हाला काय करायचं नाही आहे. महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही चुकूनही मांसाहार करू नका. जमत असेल तर मांसाहार, मदिरापान करत असाल तर मदिरापान हे काहीच करू नका. कारण अमावस्याच्या दिवशी जेवढी जास्त निगेटिव्हिटी आपल्यामधून निघेल ना, तेवढं जास्त चांगलं असतं, तेवढीच जास्त माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये येत असते. तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करा. महत्वाचं म्हणजे तुम्हाला मुलांसाठी सुद्धा उपाय करायचा आहे. सर्वात अगोदर तुम्हाला या दिवशी जमत जर असेल ना तर पितृसाठी सेवा करायची आहे. बघा, एक प्रकारे देवाची सेवा जरी कमी झाली ना तरी सुद्धा चालेल, पण पितरांची मात्र सेवा तुम्हाला करायचीच आहे. कारण पितृ खुश असतील ना तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य सर्व काही लाभतं. पैशासंबंधित असो किंवा मग मूलबाळ होण्यासंबंधित असो, कुठलाही प्रश्न असो, नक्कीच तुमचा सॉल्व्ह होतो. म्हणून देवाची सेवा करताना त्याचबरोबर पितराची सेवा करणं खूप गरजेचं आहे. पितृखुश ना तर सर्व काही चांगलं होत असतं. तर सेवा करा. तुम्ही घरामध्ये पितृस्तुती करा, पितृस्तोत्र वाचा किंवा मग गणपती अथर्वशीर्ष, आपल्या स्वामींची सेवा, भरपूर काही सेवा आहे. तुम्ही नाही करणं शक्य होत तर मोबाईलवर लावून ठेवा, तुम्ही ऐकलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. हे छोटे छोटे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे. आता महत्त्वाचं, तुम्हाला या दिवशी मुलांच्या अंगावरून एक गोष्ट उतरून टाकायची आहे, ते म्हणजे भात. तुम्हाला साधा भात करायचा आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, एकदम अळणी असा तुम्हाला भात करायचा आहे. थोडा भात घ्यायचा, मुलांच्या अंगावरून 7 वेळा उतरून घ्यायचा आणि 7 वेळा उतरून घेतल्यानंतर तो भात तुमच्या टेरेसवर म्हणा किंवा टीन असेल टीनावर, छतावर किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला नेऊन तो ठेवायचा आहे. ते करा. मग बघा, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं होणार. कोणाची वाईट नजर लागणार नाही, कोणाचं कुठलंच काम अडणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यश येणार. कारण जर तुम्ही सेवा करता, जर तुम्ही कष्ट घेता तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळत असतं. कारण जर कष्ट करतो म्हटलं ना तर फळ आपोआप मिळत असतं. म्हणून या सेवा आवर्जून करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.